शुभविवाह या मालिकेच्या 29 डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे तिने बरोबर अपूर्वाने बलदेवला मॅन्युपुलेट केलेलं आहे. त्याला आता गोड गोड बोलत कशा पद्धतीने मी बरोबर, कशा पद्धतीने भूमी चूक हे पटवून दिले आणि इंट्रोगेशन करण्यासाठी मी कसं काय हे सगळं केले, सॅक्रिफाईस केले, हे सगळं त्याला पटवून दिल्यावरती मग तो म्हणतोय, खरंच अपूर्वा तुझं इंटेन्शन माझ्या लक्षात आलेलं नाहीये. खरं तर तू ज्या पद्धतीने हे सगळं केलेस ना, मला कळतच नाहीये की तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत. आणि खरं सांगतोय मी, आज भूमिताईने तुझा जो काही अपमान केलेला आहे ना, ते मला अजिबातच आवडलेलं नाहीये आणि त्यासाठी खरंच मी तुझी माफी मागतोय. म्हणजे आता भूमिताईने जे केलं ते तुझ्यासाठी योग्य नाहीये. तू सुद्धा या घरची सून आहेस आणि तुला तुझा मान मिळायलाच पाहिजे. हे बघ, तू काळजी करू नकोस, तू ही केस हँडल कर. तू हे चांगल्यासाठी करतेस ना, ते कधी कोणाच्या लक्षातच येणार नाहीये आणि त्यामुळे मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे आणि मी तुला सपोर्ट करणार आहे, इतकं मात्र नक्की. त्यामुळे प्लीज दुसरं कोणाच्या हाती आता ही केस देण्याच्या ऐवजी तू आता स्वतःच ही केस हँडल करावी असं मला वाटतंय. असं म्हटल्यावरती तो सांगतो, खरं तर म्हणजे या घरामध्ये तुला समजून घेणारं कुणीच नाहीये आणि मी सुद्धा तुला समजून घेण्याच्या ऐवजी आता इकडे तुझ्यावरतीच आवाज वाढवत बसलो होतो. खरंच मला माफ कर. तू ज्या पद्धतीने घरासाठी करतेस ना, ते खरंच न सांगता इतकं सगळं घरासाठी कुणीच करत नाहीये. खरंच तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत असं म्हणत तो आता अपूर्वाला लाडीगुडी लावतोय आणि पूर्णपणे तिच्या आता अधीन गेलेला आहे. कारण अपूर्वाने सिच्युएशनच तशी निर्माण केलेली आहे की ती आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे त्याला आपल्या जाळ्यामध्ये अडकवतच आहे. आणि त्यावरती लगेचच आता इकडे तो सांगतो, ऐक अपूर्वा, मी जे सांगतोय ना ते खरं आहे, तू ना ही केस हँडल कर प्लीज अपूर्वा, असं म्हणत तो तिला चक्क रिक्वेस्ट करतोय. यावरती ती म्हणते, हो तू म्हणतोयस ना, तर ही केस मीच हँडल करीन. आणि तितक्यात अपूर्वाला आता इकडे जे काही आश्रमात घडले, म्हणजे आपली आई गायब झाले त्याच्याबद्दलचं सत्य समजले आणि ती थोडीशी घाबरले. ती विचार करते, अरे देवा, हे काय मेसेज आलाय, आणि धावत पळत ती आश्रमात जायला निघाले. इकडे तोपर्यंत रागिणीच्या माणसांनी रागिणीकडे अपूर्वाच्या आईला आणून ठेवलेलं आहे. ज्या वेळेला अपूर्वाच्या आईला रागिणीकडे आणले आणि त्यावेळेला अपूर्वाच्या आईला आणल्यावरती इकडे रागिणी विचारती आहे की त्याला म्हणजे तुम्ही तिला इकडे आणलं, कोणी पाहिलं तर नाहीये ना, कोणी तुम्हाला बघितलं नाहीये ना की तुम्ही इथे तिला आणलं ते. यावरती तो माणूस म्हणतो, नाही नाही, आम्ही तर तोंडाला पूर्णपणे मास्क लावलं होतं आणि तोंडाला मास्क लावून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आणि तिकडून निघताना सुद्धा तिने आम्हाला कुणालाही पाहिलेलंच नाहीये आणि कोणत्याही CCTV कॅमेऱ्यामध्ये आम्ही कॅप्चर होणार नाही आणि आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करत आलेलो आहोत आणि रिक्षा करून आलेलो आहोत, त्यामुळे काहीच चिंता करू नका. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच रागिणी म्हणते, ठीक आहे, आता तुम्ही सध्या तरी गायब व्हा, कुणाच्याही नजरेमध्ये येणार नाहीत, या गोष्टीची पूर्णपणे दखल घ्या, असं म्हणत ती आता त्या माणसाला जायला सांगते. त्यानंतर आता इकडे पौर्णिमा म्हणते, आई तुमचा आता काय डाव आहे. यावरती रागिणी म्हणते, बघूया आता याच्या पुढे आपण अपूर्वाच्या समोर हे आणायचं आहे की हे सगळं आकाश आणि भूमी या दोघांनी केलेलं आहे. हे त्याच्या समोर आणलं ना की मग आपलं काम झालं. असं म्हणत असल्यावरती ती सांगते, ठीक आहे, लवकरात लवकर आपण त्यांच्यासमोर हे असंच आणायचं आहे. आता दोघींचं प्लॅनिंग ठरतं आणि दोघीजणी मोठ्या शिताफीने आता हे सगळं करायला सुरुवात करतात आणि या सगळ्याचं खापर आकाश भूमीच्या माथी फोडायचं इतकं त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं आहे. तोपर्यंत इकडे आता आश्रमामध्ये भूमी आणि आकाश हे अजून तिथेच आहेत आणि भूमीला कळतच नाहीये की काय करायचं, काहीतरी माहिती मिळायला पाहिजे. या कारणास्तव ती तिकडचे सगळे पेपर चेक करतेय, फाईल चेक करतेय, जेणेकरून तिला आता काहीतरी हातामध्ये क्लू लागावा. पण आता ती फाईल चेक करताना आकाश तिकडे येतो आणि काय करतेस तू, म्हणजे आता जर का कोणीतरी पाहिलं तर, नाही नाही, असं वेड्यासारखं काहीतरी करू नको, असं तो तिला समजावून सांगतोय. त्यानंतर मग आता तितक्यात तिकडे अपूर्वा आलेली आहे आणि अपूर्वा या दोघांना इकडे बघून, तुम्ही इथे काय करताय असं म्हणत त्यांच्याकडे डाऊटफुल नजरेने बघतीये. त्यावरती मग आता हे दोघं जण सांगतायत, काय करते म्हणजे, खरं सांगायचं तर आता आम्ही आलेलो आहोत नेहमीप्रमाणे व्हिजिटसाठी, नेहमीप्रमाणे व्हिजिट करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत, नेहमी कसे आश्रमात येतो आणि तू कशी काय इकडे आलीस. यावरती अपूर्वा सांगते, मला इथून कॉल आला होता त्यासाठी मी आलेली आहे. आणि त्यानंतर मग आता अपूर्वा खूपच ह्यांच्यावरती चिडलेली आहे. हे दुसऱ्यांदा झालेलं आहे. काय चाललंय काय तुमचं,
म्हणजे तुम्ही असं प्रत्येक वेळेला कसं करू शकता, दुसऱ्यांदा त्या गायब झालेल्या आहेत. आणि यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, बघा हा हलगर्जीपणा मी सहन करून घेणार नाहीये. तुम्ही प्रत्येक वेळेला ह्या अशा गोष्टी करता आणि प्रत्येक वेळेला तुम्ही हे सगळं करता. नाही नाही, असं चालणार नाहीये, ऍक्शन घे ना मी तुमच्यावरती. यावरती ती बाई म्हणते, अहो मॅडम आम्ही लक्ष ठेवून होतोच हो, कसं झालं काय झालं आम्हाला याच्याबद्दल खरंच काही माहिती नाहीये असं आता तो ती माणसं सांगायला लागतात. पण अपूर्वा इतकी पॅनिक झालेली आहे की ती तिकडून निघून जाते. त्यानंतर मग आता भूमी म्हणते, बघितलं आकाश, म्हणजे आपण म्हणतोय ना ते सगळं खरं आहे. मी खरं सांगू का, तर अपूर्वाचं त्या बाईसोबत 100% नातं आहे. त्यावरती आकाश म्हणतो, हे बघ त्यासुद्धा माणसांना कन्फर्म नाहीये की हिचं आणि त्यांचं नातं आहे ते सुद्धा अंधारातच गोळ्या मारतायत ना, आपल्याला कुठे काय माहिती आहे नक्की. त्यामुळे असा विचार सुद्धा आपण करू नये असं मला वाटतंय. आपण आधी नीट चौकशी करूया, नीट पद्धतीने बघूया आणि त्यानंतर मग ठरवूया ना काय करायचं ते असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते, ठीक आहे पण आपण तिच्यावरती लक्ष ठेवू. तोपर्यंत मग आता अपूर्वा त्या ठिकाणाहून जायला निघत असताना तिला पौर्णिमाने त्या अननोन नंबरवरून मेसेज केलेला आहे की तुझ्या आईला किंवा त्या आश्रमातील बाईला किडनॅप करण्याच्या मागे हात आहे तो आकाश आणि भूमीचा. आता मात्र इकडे अपूर्वाला हा मेसेज आल्यावरती ती चांगलीच गडबडते आणि ती विचार करते, काहीही झालं तरी आधी आईला शोधून काढते, या आकाशभूमीला तरधडा शिकवायचाच आहे. आणि तोपर्यंत आकाशभूमी घरी आले, त्यांच्या डोक्यामध्ये हाच विचार आहे की ती अपूर्वाची आईच असणार आहे, पण आपल्या हातात पुरावा नाहीये आणि आई आहे तर ती लपवून का ठेवते, काय नक्की तिच्या डोक्यात चाललंय. हे करत असताना तिकडे आता अपूर्वा आलेली आहे. आणि का हे सगळं तुम्ही करताय, त्या आश्रमातल्या बाईला तुम्हीच किडनॅप केलंत ना, कुठे ठेवलं तिला. आता हा प्रश्न ऐकल्यावरती आकाशभूमीला खूपच मोठा धक्का बसतो. काय बोलतेस तू अपूर्वा, वेळ लागले का तुला, आम्ही का तिला किडनॅप करू. यावरती अपूर्वा म्हणते, हो तुम्हीच किडनॅप केलं. बरं हे सगळं चालू असताना अथर्व मानसी हे दोघं सुद्धा तिकडे आलेले आहेत. आणि त्यानंतर अथर्व म्हणतो, तुला काही वेळ लागले का, प्रत्येक वेळेला तू आकाशदादा आणि भूमिताईवरती असे हल्ले करतेस, तुला काहीच वाटत नाहीये का. अपूर्वा अगं डोकं सांभाळून बोल. यावरती ती सांगायला लागते, हे बघ तू जरा गप्प बस, तू ना माझ्या भानगडीत पडू नकोस. मी तुला एकच गोष्ट सांगते, माझ्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये पडण्याची तुला काही गरज नाहीये. प्रत्येक वेळेला तोंड घालेल, प्रत्येक वेळेला तोंड घालेल. यावरती लगेचच आता इकडे तो म्हणायला लागतो, का नाही करणार, कारण तू जर का आकाश आणि भूमीला निर्दोष असताना असा पद्धतीचा त्रास देशील ना, तर तुला मात्र आता आम्ही जाब विचारणार. यावरती ती आता चिडते आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या भानगडीत पडू नकोस. यावरती आकाश म्हणतो, एक मिनिट, तुला काय वाटलं आम्ही काय असे हे किडनॅप करणारी माणसं आहोत का. यावरती ती म्हणते, हो तुम्ही किडनॅप केलं. भूमी म्हणते, का, आमच्याकडे काय मोटिव्ह आहे त्यांना किडनॅप करायचा, काय वेळ लागले काय तुला. यावरती ती म्हणते, मी क्षितिजाचं इंट्रोगेशन करायचं ठरवलं ना, म्हणून तुम्ही मला प्रिय असलेल्या व्यक्तीला त्रास देण्याचं ठरवलंय. भूमी म्हणते, वेड्यासारखं काहीतरी बडबडू नको, आम्ही असं काहीही केलेलं नाहीये आणि आम्ही असं करणार सुद्धा नाही. आम्ही काय तुला प्रोफेशनल क्रिमिनल वाटतोय का, असं म्हणत भूमी आता तिच्यावरती चांगलीच चिडलेली आहे. यावरती अपूर्वा म्हणते, मला माहितीये की तुम्हीच हे केलं. तिचं एकच टोमणा चालू आहे आणि त्यावरती आकाश तिला चांगलाच फटकारतोय. आणि आकाश म्हणतोय, हे बघ आम्ही आतापर्यंत तुझं खूप काही ऐकून घेतलेलं आहे, प्रत्येक वेळेला तू आता हे अशाच पद्धतीचं वागतीयेस, आमच्याशी काही संबंध नाहीये. यावरती ती सांगते, मग तुम्ही त्यावेळेला तिकडे कशासाठी गेला होतात. यावरती भूमी म्हणते, कशासाठी म्हणजे मी सांगितलं ना की आम्ही इंट्रोगेशन करण्यासाठी गेलो होतो, म्हणजे आम्ही तिकडे गेलो होतो ते म्हणजे आम्हाला नेहमीसारखंच व्हिजिट असते आमची, प्रत्येक वेळेला तिकडे आपण देणगी देतो आणि तशी व्हिजिट पण करतो. पण तू काय इतकी पॅनिक होतेस त्या बाईसोबत, तुझं इतकं काय महत्वाचं नातं आहे, कोण लागते ती तुझी. यावरती अपूर्वा सांगते, कोणी म्हणजे मी इमोशनली तिच्याशी अटॅच आहे. मागच्या वेळेला सुद्धा आता मी सांगितलं होतं ना की मी इमोशनली खूप अटॅच आहे आणि त्याच कारणास्तव तुम्ही हे सगळं केलं होतं. मग त्यामुळे मानसी अथर्व हे दोघं पण चिडतात इकडे आणि अपूर्वा पण चिडलेली आहे आणि ह्या तिघांच्या मध्ये कचाकचा भांडणं सुरू आहेत. त्यावरती आकाश म्हणतो, बास करा, थांबवा ही भांडणं. आणि आता नंतर सांगायला लागते भूमी की मनू तू एक काम कर, आपली क्षितिजा खाली आली आहे, तिला आता आणायला जा. असं म्हणत भांडणं थांबवण्याचा प्रयत्न करत क्षितिजाला आणण्यासाठी मानसीला खाली पाठवत असताना मानसी खाली येते आणि खाली येऊन ती जोराजोरात ओरडायला लागते, ताई भाऊजी खाली या, लवकर खाली या. क्षितिजा बघा कशी करते. आता क्षितिजा खाली आलेली आहे
पण ती रडणं तिचं काही थांबतच नाहीये प्रेक्षकांनो. ती रडतीये आणि कोणालाच काहीच कळायला मार्ग नाही की क्षितिजा का रडती आहे. आणि त्याच वेळेला लगेचच आकाशभूमी खाली आलेत. तिला आता सावरतायत पण तिचं रडणं काही थांबतच नाहीये. तिला स्वतःलाच खूप वाईट वाटते आणि अपूर्वा इकडे विचार करते खरंच ह्यांनी किडनॅप केलं असेल, काय असेल, तिला काही कळायला मार्ग नाहीये. बरं तोपर्यंत क्षितिजाला भूमी आता कवटाळते आणि कवटाळून तिला आता वरती नेण्याचा प्रयत्न करते. क्षितिजाला आता इकडे भूमी ज्या वेळेला वरती नेत आहे आणि त्यावेळेला ती सांगते काय झालं बाळा, का तू शाळेमधून आल्यापासून अशी रडतीयेस, नक्की झालंय तरी काय, तू मला सांगूच शकतेस. यावरती क्षितिजा खूपच रडती आहे आणि त्यानंतर ती आता सांगतेय की ज्या वेळेला स्कूल सुटलं होतं त्यावेळेला मी स्कूलमधून बाहेर पडले आणि फ्लॅशबॅकमध्ये ती सगळी कर्मकहाणी सांगायला लागते. तिच्यासोबत झालेला सगळा प्रकार सांगायला लागते आणि ती सांगते मी ज्या वेळेला बाहेर पडले सगळेच जण माझ्याकडे अशा वेगळ्याच नजरेने पाहत होते आणि ती जेव्हा बाहेर पडते तेव्हा प्रत्येक जण, प्रत्येक मूल तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहते. प्रत्येक आलेले पॅरेंट्स पण वेगळ्या नजरेने पाहत असतात आणि ती बाहेर येते. बाहेर आल्यावर ती एक मुलगा आणि मुलगी दोघं जण त्यांची काहीतरी चर्चा करतात की माझा एसे बेस्ट असणार आहे कारण माझ्या आई बाबांनी माझ्याकडे प्रेम करतात किंवा माझे आई बाबा खूप चांगले आहेत, आयडॉल आहेत, असं तसं. त्यावरती क्षितिजा म्हणते नाही नाही, माझा एसे बेस्ट आहे. मी माझ्या आई वडिलांच्या ह्याच्यानी जो एसे लिहिला ना तोच एसे बेस्ट आहे असं म्हणत आता इकडे ती बोलत आहे. त्यावरती ते म्हणतात नाही नाही, तुझा एसे बेस्ट असूच शकत नाहीये कारण ना तू या सगळ्यामध्ये आता कधीच हे करू शकत नाहीयेस कारण तुझे आई वडील हे चांगले नाहीयेत, क्रिमिनल आहेत. माझे आई वडील सांगत होते की तुझे आई वडील क्रिमिनल आहेत. त्यावरती क्षितिजा म्हणते म्हणजे काय, क्रिमिनल म्हणजे काय. यावरती ती मुलगी म्हणते वाईट आहेत वाईट. मग क्षितिजा चिडते, तिच्यावरती भडकते, तिला खाली ढकलते. तितक्यात तिची आई येते आणि नाही नाही कसं आहे बाप तशी हे असं म्हणत ती आता चांगलीच चिडलेली आहे. आई वडील जसे ह्यांची क्रिमिनल तशी ही मुलगी सुद्धा चांगलीच क्रिमिनल आहे असं म्हणत तिच्यावरती सुद्धा आता ती आलेली आई काही ना बाई आरोप करते आणि बिचारी क्षितिजा खूपच अस्वस्थ होते आणि अस्वस्थ होऊन आता क्षितिजा रडत रडत घरी निघालेली आहे प्रेक्षकांनो. आणि जो घडलेला प्रकार आहे तो सुद्धा घरच्यांना सांगतीये आणि त्यानंतर मग लगेचच आता इकडे आकाशभूमीला खूपच वाईट वाटलेलं आहे. आपल्या मुलीवरती अशा प्रकारची ही वेळ यावी यासारखं दुसरं दुःख नाहीये असं म्हणत त्यांना खूप वाईट वाटलंय. त्यावरती मग आता भूमी सांगते आहे आकाशला, आकाश आपली क्षितिजा जे काही भोगते ना खरंच खूप वाईट आहे रे. म्हणजे आता ती एकट्या जगाशी रडतीये. तिला आता अख्खं जग सांगते की तिचे आई वडील क्रिमिनल आहेत आणि ती बिचारी या सगळ्यामध्ये अख्ख्या जगासोबत लढत आहे आणि आता आपण या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाही आहोत. यावरती आता इकडे आकाश तिला सांगतोय हे बघ तू काळजी करू नकोस, काहीतरी आपल्या बाळासाठी आपल्याला करायलाच पाहिजे. यावरती भूमी म्हणते काय करायचंय आणि आत्ता तर तिला फक्त लोक बोलतायत की आता तुझे आई वडील हे क्रिमिनल आहेत पण अजून खरं काय आहे हे तिला माहितीच नाहीये. ज्या वेळेला तिला आता समजेल की तिच्या आई वडिलांच्या हातून एक खरंच खून झालाय त्यावेळेला आकाश म्हणतो नको भूमी त्या आठवणी सुद्धा काढू नकोस. पण त्याच वेळेला प्रेक्षकांनो भूमीच्या तोंडून एक वाक्य निघायला आणि तिकडे आता बलदेव एकच गाठ पडलेली आहे. भूमी सांगते आहे आपल्या हातून रागिणी हत्याचा खून झालाय आकाश, हे सत्य बदलता येत नाहीये. आणि प्रेक्षकांनो बलदेवने त्याच वेळेला एंट्री मारत हे वाक्य ऐकलेलं आहे. आता बलदेवने हे वाक्य ऐकल्यावरती तो अपूर्वाची मदत करणार का, येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टी कळणार.